स्वागत आहे तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवर। आपण MPSC एक्झाम 2024साठी क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करत आहे। तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आजचा पहिला प्रश्न आहे, भारतात धवल क्रांतीची सुरुवात कोणत्या सालापासून करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन अ 1971 मध्ये भारतात धवल क्रांतीची सुरुवात करण्यात आली होती। धवल क्रांतीला ऑपरेशन फ्लड देखील म्हटले जाते। हा कार्यक्रम 13 जानेवारी 1970 रोजी जगातील सर्वात मोठा डेअरी विकास कार्यक्रम होता। धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांचे नाव घेतले जाते। भारतातील महत्त्वाच्या क्रांतींची यादी। काळी क्रांती हे पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे। निळी क्रांती हे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे। निळी क्रांती हे डॉक्टर अरुण कृष्णन आणि डॉक्टर हरिलाल चौधरी यांनी केली होती। निळी क्रांती ही 1973 ते 2002च्या दरम्यान झाली होती। ब्राऊन क्रांती। ब्राऊन क्रांतीला तपकिरी क्रांती देखील म्हटले जाते। ब्राऊन क्रांती लेदर आणि कोको उत्पादनाशी संबंधित आहे। ब्राऊन क्रांती हिरालाल चौधरी यांनी केली होती। गोल्डन फायबर क्रांती हे ज्यूट किंवा ताग उत्पादनाशी संबंधित आहे। सुवर्ण क्रांती ही फळे आणि मध उत्पादनाशी संबंधित आहे। सुवर्ण क्रांती ही निरपाक तुताज यांनी केली होती। सुवर्ण क्रांती 1991 ते 2003च्या दरम्यान झाली होती। हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे। हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना म्हटले जाते। हरित क्रांती 1966 ते 1967च्या दरम्यान झाली होती। हरित सुवर्ण क्रांती हा बांबूचा प्रचार आणि व्यापार करण्यासाठी झाली होती। ग्रे क्रांती। ग्रे क्रांतीला राखाडी क्रांती देखील म्हटले जाते। ग्रे क्रांती हे खतांचे उत्पादन वाढवण्यासाठी केली होती। गुलाबी क्रांती हे कांदा उत्पादनाशी संबंधित आहे। लाल क्रांती हे मांस आणि टोमॅटो उत्पादनाशी संबंधित आहे। लाल क्रांती विशाल तिवारी यांनी केली होती। गोल क्रांती हे बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे। सिल्वर फायबर क्रांती हे कापूस उत्पादनाशी संबंधित आहे। रौप्य क्रांती हे अंडी उत्पादनाशी संबंधित आहे। रौप्य क्रांती इंदिरा गांधीच्या कार्यकाळात झाली होती। पांढरी क्रांती हे दूध दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे। पांढरी क्रांती डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी केली होती। पांढरी क्रांती 1970 ते 1996च्या दरम्यान झाली होती। पिवळी क्रांती तेलबियाणे उत्पादनाशी संबंधित आहे। पिवळी क्रांती सॅम पित्रोदा यांनी केली होती। पिवळी क्रांती 1986 ते 1990च्या दरम्यान झाली होती। सदाहरित क्रांती शेतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी MS स्वामीनाथन यांनी केली होती। सदाहरित क्रांती 2017 ते 2022च्या दरम्यान झाली होती। अमृत क्रांती नदीजोड प्रकल्पाशी संबंधित आहे। कृष्ण क्रांती खनिज तेल उत्पादनात वाढ करण्यासाठी झाली होती। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या दगडाचा वापर केला जातो। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ड बेसॉल्ट दगड। बेसॉल्ट हा मुख्यतः सिलिकॉन, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम, टायटॅनियम आणि कॅल्शियमच्या ऑक्साईडचा बनलेला असतो। बेसाल्ट सामान्यतः गडद राखाडी ते काळा रंगाचा असतो। त्यात ऑगाइट किंवा इतर गडद रंगीत पायरोक्सिन खनिजाच्या उच्च सामग्रीमुळे त्याला हा कलर आलेला असतो। पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। एका बाजूला राज्य दिलेले आहेत आणि एका बाजूला लोकसंख्येची घनता दिलेली आहे। आपल्याला याच्या जोड्या जुळवायच्या आहे। आपण डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तरच पाहू। हरियाणा राज्याच्या लोकसंख्येची घनता 573 आहे। हिमाचल प्रदेश राज्याच्या लोकसंख्येची घनता 123 आहे। झारखंड राज्याच्या लोकसंख्येची घनता 414 आहे। बिहार राज्याच्या लोकसंख्येची घनता 1106 आहे। या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता 690 आहे आणि उत्तर प्रदेश राज्याचे लिंग गुणोत्तर 898 आहे। तसेच उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौ आहे। महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे आणि लोकसंख्येची घनता 365 आहे। बिहार राज्याचे लिंग गुणोत्तर 918 आहे आणि लोकसंख्येची घनता 1106 आहे। हरियाणा राज्याचे लिंग गुणोत्तर 877 आहे आणि लोकसंख्येची घनता 573 आहे। पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। आपल्याला एका बाजूला शिखर दिलेले आहेत आणि एका बाजूला उंची। आपल्याला याच्या जोड्या जुळवायच्या आहेत। आपण या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तरच पाहू। मांगीतुंगी या शिखराची उंची 1100 मीटर आहे। त्र्यंबकेश्वर या शिखराची उंची 1304 मीटर आहे। सप्तशृंगी या शिखराची उंची
1416 मीटर आहे. सालेर शिखराची उंची 1567 मीटर आहे. महाराष्ट्राची डोंगर उंची आणि जिल्हे पाहू. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे आणि कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सालेर शिखराची उंची 1567 मीटर आहे आणि सालेर शिखर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. महाबळेश्वर शिखराची उंची 1438 मीटर आहे आणि महाबळेश्वर शिखर हे सातारा जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्रगड शिखराची उंची 1424 मीटर आहे. हरिश्चंद्रगड शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सप्तशृंगी शिखराची उंची 1416 मीटर आहे. सप्तशृंगी शिखर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तोरणा शिखराची उंची 1404 मीटर आहे आणि तोरणा शिखर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. राजगड शिखराची उंची 1376 मीटर आहे. राजगड शिखर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्र्यंबकेश्वर शिखर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि या शिखराची उंची 1304 मीटर आहे. सिंगी शिखर हे 1296 मीटर आहे आणि हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाणेघाट शिखर हे 1264 मीटर आहे आणि हे शिखर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. तोला शिखराची उंची 1231 मीटर आहे आणि हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ताम्हिणी शिखराची उंची 1226 मीटर आहे आणि हे शिखर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. वैराट शिखराची उंची 1177 मीटर आहे आणि हे शिखर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. चिखलदरा शिखराची उंची 1115 मीटर आहे आणि हे शिखर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हनुमान शिखराची उंची 1063 मीटर आहे आणि हे शिखर धुळे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, रो वाहतुकीची सुरुवात सर्वप्रथम भारतात कोणत्या रेल्वे मार्गावर करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क, कोकण रेल्वे मार्ग. या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. रेल्वे झोन आणि त्याचे हेडक्वार्टरची लिस्ट दिलेली आहे ते आपण पाहू. सेंट्रल रेल्वे म्हणजे मध्य रेल्वेचं मुख्यालय हे मुंबई येथे आहे. वेस्टर्न रेल्वे म्हणजे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हे मुंबई येथे आहे, मुंबई सेंट्रल. उत्तर रेल्वेचं मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. पूर्व रेल्वेचं मुख्यालय हे कोलकाता येथे आहे. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय हे चेन्नई येथे आहे. पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय हे हाजीपूर येथे आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेचं मुख्यालय हे भुवनेश्वर येथे आहे. उत्तर मध्य रेल्वेचं मुख्यालय हे प्रयागराज येथे आहे. ईशान्य रेल्वेचं मुख्यालय हे गोरखपूर येथे आहे. उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हे जयपूर येथे आहे. दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय हे सिकंदराबाद येथे आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय बिलासपूर येथे आहे. दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोलकाता येथे आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हुबली येथे आहे. दक्षिण किनारा म्हणजे साऊथ कोस्ट रेल्वेचं मुख्यालय विशाखापट्टणम येथे आहे. पश्चिम मध्य रेल्वेचं मुख्यालय जबलपूर येथे आहे. कोलकाता मेट्रो रेल्वेचं मुख्यालय कोलकाता येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. राज्य दिलेले आहेत आणि एका बाजूला पर्यटन स्थळे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आपण या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तरच पाहू. जम्मू काश्मीर राज्यामध्ये अवंतीपूर अलची-गोंपा हे पर्यटन स्थळ आहे. हिमाचल प्रदेश राज्यामध्ये त्रिलोकनाथ नैनी हे पर्यटन स्थळ आहे. पंजाब राज्यामध्ये तरन तारण बाबा बकाला हे पर्यटन स्थळ आहे. हरियाणा राज्यामध्ये अंबाला भटकल हे सरोवर आहे. पुढचा प्रश्न, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात किती प्रमुख प्रकार आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन अ 6. महाराष्ट्रातील वने व वनाचे प्रकार. महाराष्ट्रातील वनस्पतीचे प्रमुख प्रकार हे पुढील प्रमाणे आहे. पहिला प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये. दुसरा प्रकार आहे उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्ये. तिसरा प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये. चौथा प्रकार आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्ये किंवा उष्णकटिबंधीय मान्सून अरण्ये. पाचवा प्रकार आहे उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्ये. सहावा प्रकार आहे उष्णकटिबंधीय काटेरी अरण्ये. हे 6 प्रकार चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार आहेत. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन अ इंदोर.
पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. एका बाजूला आपल्याला औष्णिक विद्युत केंद्र दिलेले आहे आणि एका बाजूला ठिकाण दिलेलं आहे. आपल्याला यांच्या जोड्या लावायच्या आहेत. आपण या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर पाहू. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. उरण औष्णिक विद्युत केंद्र हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. फेकरी औष्णिक विद्युत केंद्र हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, रायलसीमा पठार येथे आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ड, कर्नाटक पठाराच्या पूर्वेला रायलसीमा पठार आहे. रायलसीमा प्रदेश हा आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिणेकडील प्रदेशात येते. या प्रदेशाच्या दक्षिणेला तामिळनाडू, पश्चिमेला कर्नाटक आणि उत्तरेला तेलंगणा राज्याच्या सीमा आहेत. रायलसीमामध्ये कुर्नूल, नंद्याल, अनंतपुरम, श्री सत्यसाई, वायएसआर, अन्नमय, तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यांचा समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.